इथे तुम्हाला व्हिडिओ बघताच कळलं असेल की मी इथे काय बनवलेलं आहे। खायला खूपच मस्त लागतं, बनवायला तर अगदी सोपं आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी इथे बनवलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर बघा किती मस्त असं आलेलं आहे। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे, पण त्याआधी चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। इथे मी 1 लिटरला थोडंसं कमी दूध गरम केलेलं आहे आणि इथे रेडीमेड मार्केटमध्ये जे केसर फालुदा भेटतो तो घेतलेला आहे आणि तो म्हणजे मॅन्युफॅक्चर बाय सिद्धिविनायक मॅन्युफॅक्चर आहे। दूध इथे आपलं गरम झालेलं आहे। दूध इथे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित दूध गरम करून घ्यायचं आहे। एक उकळी आली ना दुधाला की असं थोडंसं फिरवत एक 5 मिनिटं फिरवायचं आहे, जेणेकरून थोडंसं थिकनेस येईल आपल्या दुधाला। त्यानंतर जे आपण इथे फालुदा घेतलेला आहे केसर फालुदा, तो पूर्ण पॅकेट आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे। या फालुदामध्ये जे म्हणजे मॅन्युफॅक्चर आहे सिद्धिविनायक, त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळे ड्रायफ्रूटसुद्धा असतात, प्लस त्याच्यामध्ये साखर देखील असते। पण साखर इथे जर तुम्हाला कमी जास्त करायची असेल ना, तर तुम्ही म्हणजे तुम्हाला थोडंसं गोड जास्त पाहिजे असेल तर थोडीशी साखर इथे ॲड करावी लागेल। मला इथे थोडीशी साखर घालावी लागली, कारण मला गोड कुठलाही पदार्थ जास्त गोड खायला आवडतो। म्हणजे त्यांनी पण हे कसं की ज्यांना डायबिटीज वगैरे असतं त्यांना कमी गोड खायचं असतं तर हे परफेक्ट आहे। पण इथे मी थोडीशी साखर ॲड केलेली आहे। हे कंटिन्यू आपल्याला एक बारीक गॅसवर 5 मिनिटं फिरवून घ्यावं लागतं। आणि हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये टूटी फुटी देखील आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूटचे नट्स पण आहेत चॉप केलेले, आणि हे कंटिन्यू 5-10 मिनिटं आपल्याला फिरवायचं आहे। आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर ॲड केलेली आहे। जास्त साखर घालण्याची मला इथे गरज नाही लागलेली आहे, 1 चमचा इनफ होती। मग हे आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत फिरवायचं आहे, म्हणजे गॅसवर आपल्याला हे कंटिन्यू असं फिरवत हे बनवायचं आहे आणि कंटिन्यू हे फिरवायचं आहे, जेणेकरून कसं कुठे लम्प्स तयार नाही होणार। हे बघा तुम्ही बघू शकता टूटी फुटी पण इथे भरपूर अशा घातलेली आहे। हे कंटिन्यू आपल्याला 10 मिनिटं फिरवलं ना की हे घट्ट होतं, म्हणजे थोडंसं थिकनेस येतो। आणि हे आपल्याला बारीक गॅसवर म्हणजे मीडियम गॅसवर करायचं आहे। त्यानंतर कसं थोडंसं बारीक गॅसवरच असताना आपल्याला मी ह्याच्यामध्ये मनुका घालणार आहे। तुम्ही ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण ह्याच्यामध्ये मनुका घालतो ना ते खूपच छान टेस्ट येते। आणि इथपर्यंत रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे। बंद करून झाल्यावर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे नॉर्मल रूम टेम्परेचर येईपर्यंत। तोपर्यंत आपण इथे मँगो जे आहे ते चॉप करून घ्यायचं, म्हणजे मँगोचे पल्स करायचे छोटे छोटे, आणि थोडेसे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे। तोपर्यंत इथे आपलं फालुदा पण थंड झालेला आहे। तुम्ही आता बोलाल की हे फालुदा पण बनवते का मँगोची रेसिपी बनवते, तर एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगू का, हा मँगो फालुदा विथ केसर म्हणजे केसर फ्लेवर फालुदा घेतलेला आहे आणि त्याचसोबत मी मँगो ॲड करणार आहे। आणि ह्याचा काय मी फालुदा नाही बनवणार आहे, तुम्हाला त्यासाठी पूर्ण रेसिपी बघावी लागेल, मग तुम्हाला कळेल की मी इथं काय बनवणार आहे। त्यानंतर आपल्याला हे जे मँगोचे पीसेस आहेत ते फालुदामध्ये घालून घ्यायचे आणि थंड झालं की मिक्सरला लावून घ्यायचं आहे। तुम्ही मग चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मिक्सरला अशी मस्त अशी प्युरी करून घ्या। त्यानंतर एका कंटेनरमध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे। इथे माझ्याकडे जुना अमूल आईस्क्रीमचा कंटेनर होता, तो मी फ्रीजरमध्ये ठेवत आहे। आणि आपल्याला हे 2 तास ॲटलिस्ट 2 तास तरी ठेवावं लागेल, जास्त वेळ ठेवला तरी काही हरकत नाही, पण हे 2 तास तरी ठेवून घ्यायचं। त्यानंतर 2 तासानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे हे मिश्रण आहे एकदम असं स्मूदी होतं। त्यामुळे आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे। बघा तुम्ही बघू शकता मिक्सरला असं छान असं फाईन झालेलं आहे, एकदम स्मूथ असं हे झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मी एका कंटेनरमध्ये म्हणजे एक छोटासा डब्बा घेतलेला आहे, त्या डब्यामध्ये ही प्युरी घालून घ्यायचं। अर्धा कंटेनर होईपर्यंत आपल्याला ही प्युरी घालायची आहे। आणि त्यानंतर इथे आपण जे चॉप करून ठेवलेले आहे थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे। ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला। ड्रायफ्रूट ह्याच्यामध्ये घातलं ना की ह्याचा एक मस्त असा फ्लेवर आणि त्याचसोबत एक खायला पण मध्ये मध्ये नट्स जे आले ना तोंडामध्ये तर खूप छान लागतं। आणि हे मँगो जे आपण चॉप करून ठेवलेले आहे मँगोचे छोटे छोटे पीसेस ते पण घालून घ्यायचे आहे। इथे मी ड्रायफ्रूटमध्ये पिस्ता
आणि मनुका घेतलेले आहे, प्लस इथे जे आपले पंपकिनचे जे सीड्स असतात ते पण घातलेले आहे, रोज पेटल घातलेले आहे आणि एक छोटंसं अंजीर चॉप करून घातलेलं आहे. हे बघा असं व्यवस्थित डेकोरेट करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपल्याला ही सगळी प्युरी ह्या कंटेनरमध्ये घालायची आहे. एकजीव असं व्यवस्थित एक लेवल करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला ह्याच्यावर पुन्हा एकदा सगळे ड्रायफ्रूट रिपीट करायचे आहे. म्हणजेच जेवढे आपण ड्रायफ्रूट कट केलेलं आहे, ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. याच्यामध्ये काजू, बदाम जे तुम्हाला ड्रायफ्रूट आवडतात ते घालायचं आहे. हे बघा पुन्हा एकदा मी सगळे ड्रायफ्रूट रिपीट करणार आहे आणि छान असं आपल्याला हे डेकोरेट करून घ्यायचं आहे. आणि इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघितली असेल तर तुम्हाला कळलंच असेल की इथे मी काय बनवते आहे. तुम्ही जर गेस नाही केला असेल तर मी सांगते, इथे मी मँगो फालुदा एका वेगळ्या पद्धतीने आईस्क्रीम रेडी केली आहे मँगो फालुद्याची विथ केसर. म्हणजे केसर फालुदा घेतलेला आहे आपण आणि त्याच्यामध्ये मँगो चॉप करून घालून त्याची प्युरी करून मस्त अशी आईस्क्रीम बनवलेली आहे. खूप छान ही आईस्क्रीम लागते, खायला खूपच मस्त लागते आणि दिसायला तर केवढी छान दिसते तुम्ही बघूच शकता. खूप छान अशी झालेली आहे. हे व्यवस्थित एक सेट करायला एक झाकण म्हणजे एअरटाईटचं आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि मस्त हे आपल्याला फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट ठेवायचं आहे. म्हणजे ॲटलिस्ट 8-9 तास तरी आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि नेक्स्ट डेला मी इथे ओव्हरनाईट ठेवलेला, नेक्स्ट डेला तुम्ही बघू शकता किती मस्त अशी केसर मँगो फालुदावाली आपली आईस्क्रीम रेडी झालेली आहे. खूप छान झालेली आहे आईस्क्रीम आणि तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर पण किती मस्त आलेला आहे. आणि मी तर तुम्हाला सांगते ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा. अशी मँगोची आईस्क्रीम किंवा केसर फालुद्याची आईस्क्रीम तुम्हाला कुठेच नाही भेटणार. तर तुम्ही ही घरी बनवू शकता आणि बनवायला तर किती सोपी आहे तुम्ही बघितलीच आहे. जास्त काही लागत नाही ह्याच्यासाठी. रेडीमेड फालुदा घेऊन मँगो घालून जर तुम्ही बनवली ना, वाव खूपच छान. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मुलांनी तर ही एवढ्या आवडीने खाल्ली ना, वाव खूपच छान लागली ह्यांना आणि घरामध्ये सगळ्यांनाच आवडली. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच.